नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमेये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटांमधली बाटाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमेये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीजवर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमेये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटांमधली बाटाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमेये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीजवर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमेये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी
दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण।
चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय
भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवाद ही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी 2 गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, 2 गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या 2 ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवाद ही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी 2 गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, 2 गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या 2 ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवाद ही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती,
त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोख हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाचाबाचीतून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोख हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाचाबाचीतून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोख हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाचाबाचीतून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमेये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाचाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमेये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीजवर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमेये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाचाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमेये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीजवर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमेये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी
दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण।
चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहेत। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहेत। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहेत। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते,
त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते. स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे. या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे. हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे. या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे. प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे. राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे. पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी 2 गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, 2 गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या 2 ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे. एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते. चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते. त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते. स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे. या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे. हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे. या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे. प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे. राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे. पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी 2 गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, 2 गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या 2 ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे. एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते. चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते. त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते. स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे. या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे. हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण. चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे. या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे. प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे. राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात
भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोख हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटांमधली बाचाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोख हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटांमधली बाचाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोख हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटांमधली बाचाबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी
दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी 2 गटांमधली बाटाबाची, तिथून होणारे शत्रुता, 2 गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या 2 ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीजवर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी 2 गटांमधली बाटाबाची, तिथून होणारे शत्रुता, 2 गटांमध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या 2 ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीजवर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चोक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीजवर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी
दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण। चौक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूरसूद, त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चौक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाची, तिथून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। ते एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये चौक हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे जी टॉकीज वर, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण।
चोक या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा देवेंद्र गायकवाड यांनी घेतलेली आहे। या चित्रपटामध्ये शुभंकर एकबोटे, किरण गायकवाड हे देखील दिसत आहे। प्रवीण तरडे, उपेंद्र निमये हे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार आहे आणि हा चित्रपट राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। राजकीय पुढाऱ्यांची सुदूक त्यात भरकटली जाणारी चौकाचौकातील तरुणाई, त्यांचे विचार करण्याची पद्धत आणि त्यातून सूड घेण्याची वृत्ती, त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम याचे लक्ष वेधक चित्रण म्हणजे चोक हा चित्रपट आहे। पुण्यातील गणेश उत्सवातील मिरवणुकीमध्ये होणारी दोन गटामधली बाताबाचीतून होणारे शत्रुता, दोन गटामध्ये कशा प्रकारे शत्रुता निर्माण होते आणि त्या दोन ग्रुपमध्ये कसे राजकारणी लोक स्वतःचा भांडवल कशा प्रकारे करतात असे या चित्रपटामध्ये दाखवले गेलेले आहे। एका चौकात घडलेली घटना त्यानंतर भयंकर वळण घेते। चौकातील या तरुणाचे भांडण पराकोटीला जाते, त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय भरडले जाते। स्थानिक पुढारी आणि प्रवीण तरडे व नगरसेवक उपेंद्र निमये या तरुणाईला आपले प्यादे बनवतात आणि मग एकाचा जीव घेणं खेळ सुरू होतो या चित्रपटामध्ये असे दाखवले गेलेले आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केलेले आहे। या चित्रपटाचे संवादही त्यांचेच आहे। हा चित्रपट जी टॉकीज वर 12 मे रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता पाहू शकतो।